माइल वेलकम. कशा आहात सगळे? अभी तो बोललो मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. कारण जशी एनर्जी आपण देणार आहे तसंच आपलं लाईफ बनणार आहे. सो चला एक एक वेळा मी म्हणते म्हणून चला दाखवा बरं तुमची एनर्जी. छान छान याच्यात म्हणा. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला जे जे पाहिजे आहे ते तू मला देत आहे. त्याच्यासाठी मी तुझी कोटी कोटी आभारी आहे. किती लोकांनी म्हटलं? नाही म्हटलं का? चला आज तुम्ही म्हटल्याशिवाय आपण सुरूच नाही करत. चला म्हणावर एकदा. अरे असे ऍक्शन घ्या. ओनली युअर ऍक्शंस कॅन चेंज युअर लाईफ. ब्रह्मांडाला बिल्कुल खुले दिल से बोलतो, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे कसं? संपूर्ण शरीर आणि मनाने मी स्वस्थ आहे. जे काही जीवन जगत आहे ते एकदम मस्त जगत आहे. आणि त्याचा रिझल्ट माझ्या जीवनात जबरदस्त येतोय. सो मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. आणि थँक्यू हे देवा. तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे त्याच्यासाठी मी तुझी खूप आभारी आहे. अब कोई कंप्लेंट वाला बचा है क्या मेरी जिंदगी में? लाखो गमय वाला. त्या दिवशी आपण त्या मॅडमचं प्रॅक्टिकल घेऊन दाखवलं. है क्या कोई लाखो गम वाला बचा अभी क्लास में? चला. खूप बरं वाटलं की लाखो गम वाला कोई भी यहाँ पे नहीं दिख रहा है. ग्रेट. चला. सो आज आपण आपल्या औराचे प्रॅक्टिकल करणार आहोत. आपल्या औरा स्वतःचा कसा फील करायचा, त्याला क्लीन कसं करायचं विदाउट एनी टच. दोन व्यक्तींचा औरा कसा मिक्स होतो हे पण आपण बघणार आहोत. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, मी त्या दिवशी म्हटलं होतं की का बरं नेहमी आपल्याला चांगल्या लोकांची संगत करायची आहे. कारण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये त्याचा औरा पॉझिटिव्ह असतो. आणि त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या औराचे वाईब्स आपल्याला स्पर्श करत असतात. आणि आपण सकारात्मक असतो. आपण घरामध्ये आज जे काही 2 4 5 लोक एकत्र राहतो, त्या लोकांचाही एनर्जीचा इफेक्ट आपल्यावर होत असतो. त्यानंतर आपण जे मॉलमध्ये जातो, किंवा मग एखाद्या गर्दीच्या लग्न समारंभाच्या ठिकाणी जातो, तर तिथे आपल्याला त्या एनर्जीचा इफेक्ट आपल्यावर होत असतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आज आपण ओळखायला शिकणार आहे की एनर्जी खरोखर एकमेकांचा औरा एकमेकांमध्ये कनेक्ट होतो का, जाणवू शकतो का? तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही तर रोज सोबत राहतो, माझ्या मैत्रिणीसोबत घरात आम्ही 4 5 लोक एकत्र राहतो, आम्हाला तर कधीच जाणवलं नाही. कारण जाणवला नाही, कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. म्हणून आपण अनुभव करू शकलो नाही. पण काही लोकांची एनर्जी ही आपल्याला पॉझिटिव्ह जाणवते. आणि काही लोकांची एनर्जी ही आपल्याला नकारात्मक जाणवते. तर आता फील करायला रेडी आहात प्रॅक्टिकली? तर आज तुमच्या बाजूला एक जण असणं गरजेचं आहे. तर तुम्ही या ऊर्जांना खूप चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स करू शकाल. मेहुल, तू मॅडमच्या सोबत प्रॅक्टिकल करायला इकडे ये. करायचं काय आहे बघा. तुमच्याकडे व्हॉलेंटिअर बनवते मी 1 2 लोकांना, म्हणजे जे रेकॉर्डिंग बघून तुम्ही करू शकाल, जे ऑफिसमध्ये वगैरे आहेत. अक्षता मॅडम, प्रॅक्टिकल कराल? ओके. मी तुम्हाला पिन मध्ये ऍड करते. अजून कोण आहे का ज्यांच्याकडे एखादी व्यक्ती आहे? अं, अजून कोण आहे ज्यांच्याकडे एखादी व्यक्ती आहे? पूजा प्रसाद मॅडम. ओके. आणखी कोणी एक जण पाहिजे आणखी मला. वेदांत, तुला सगळे अनुभव आहेत, जरा थांब, जरा तुझी प्रॅक्टिस छान झाली, नवीन लोक पाहिजे आपल्याला. प्रियंका मॅडम. प्रियंका मॅडम, कोणीतरी आहे ना सोबत तुमच्या प्रॅक्टिस करायला? ओके. ठीक आहे. आता करायचं काय आहे, तुम्हाला त्या व्यक्तीला, जी व्यक्ती तुमच्या सोबत आहे तिला एका भिंतीजवळ उभं करा. भिंतीजवळ उभं करा. मोबाईल आडवा करा. पूजा मॅडम मोबाईल आडवा करा. प्रिया मॅडम अनम्यूट करा. अक्षता मॅडम अनम्यूट करा. हो. ओके. काय करायचंय तुम्हाला? दूर दूर उभं राहायचंय. दूर दूर उभं राहायचंय. चेअर काढून घे बाहेर तू ते. लाईट येते. कुठं 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 इथे ये, इथे ये. मागे मागे जा. इकडे माझ्या कोण स्क्रीन इकडे? तुम्हाला. इथे.
वर ठेवायचा आहे मोबाईल. हम्म. हम्म. हो. बोलिए मत ज्यादा, इधर सुनाई दे रहा सबको, ज्यांचे माईक ऑन केलेले आहे. हा, आता बघा एकच मिनिट, मी माझा कॅमेरा शिफ्ट करते थोडा. हा, आता बघा इथे पण दोघ जण उभे आहेत. ओके मॅडम, थोडं अजून मागे जा. हा, तू दोन्ही हात असे कर. ठीक आहे, आता मी माझा कॅमेरा चेंज करते परत. थोडस दूर उभं राहायचंय. हम्म. ओके, काय करायचंय, दोन्ही हात असे करून उभं राहा. तू असं उभा राहा. ज्या व्यक्तीने उभं ठेवलंय त्याला स्टेबल असे हात करून करायचे. आणि दुसऱ्या व्यक्तीने जो ट्राय करणार आहे औरा चेक करण्याचं, त्यांनी दोन्ही हात रब करायचंय आणि हळूहळू चालत जायचंय त्या व्यक्तीकडे. घाईत नाही, स्लोली जायचंय. 4-5 फूटपेक्षा जास्ती अंतर असलं तरी चालेल. म्हणून जायला चालत जायचंय, स्लोली चालत जा. प्रिया मॅडम स्लोली, कॅमेऱ्याकडे लक्ष नका देऊ. हा, तर काही मॅडम असे हात करून जायचंय. असे हात करून रब करा आणि असे हात करून चालत जा. तू हात असे कर बेटा, पूजा मॅडम समोर जाईल तरी हात असे ठेवायचे आहेत. हात असे ठेवायचे. हा, ती चाबी काय हातात बाजूला कर. त्या हातात काय ठेवलं बाजूला कर. ओके. हा मॅडम, परत या मागून, परत या पूजा मॅडम, मागून या परत. स्लो, स्लोली लाईट जायचं, लावा की स्लोली जा. लाईट लावता. विदाउट एनी टच तुम्हाला एक हातामध्ये दोघांचे सेन्सेशन जाणवेल. फील दॅट सेन्सेशन. असं काहीतरी खिचाव जाणवेल. नसेल जाणवलं तर परत एकदा करा. जाणवेल का पूजा मॅडम? हो, थोडं जाणवतंय. परत एकदा ट्राय करा. तुम्हाला जाणवलं इकडे? हा, इकडे अक्षता थोडं मॅडम जाऊन बघा. जाणवलं का? काय जाणवलं बेटा सांग. काय जाणवलं ते सांग तुला. हा, ते जोरात सांग काय जाणवलं. इकडे सांग. मॅग्नेटिक फील्ड जाणवलं म्हणते ती मॅम. मॅग्नेटिक फील्ड जाणवलं. हा, प्रिया मॅडम तुम्हाला जाणवलं का? माईक ऑन करा. माईक ऑन करा. तुम्हाला जाणवलं का? पूजा मॅडम काय जाणवलं? तुम्हाला माहितच नाही. पूजा मॅडम हा काय? मॅडम, खूप जास्त असं खेचल्यासारखं, असं मॅग्नेट जसं कसं खेचतं ना, तसं तसं जाणवत होतं. ओके, पूजा मॅडम तुम्हाला काय जाणवलं? मला थोडस जाणवलं मॅम. त्याला जाणवलं का ते हाताला थोडं खेचल्यासारखं काहीतरी? हे खरं सांगायचं तरी त्यांना आणि पण आता करता येते ना. त्याला जाणवलं का? थोडं जाणवलं मॅम. थोडं जाणवलं. याचा अर्थ काय, या प्रॅक्टिकलचा अर्थ काय होता की दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशी त्यांची औराची जी एनर्जी फील्ड असते ती त्यांना फील होत असते. काय फील होत असते? याचा अर्थ काय, जर समोरचा व्यक्ती निगेटिव्ह असेल तर त्याच्या औरामध्ये जर आपण आलो तर आपली पण एनर्जी निगेटिव्ह होणार आहे. आणि म्हणून आपल्याला चांगल्या व्यक्तीच्या संगतीमध्ये राहायचं आहे. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह व्यक्तीच्या सोर्स मध्ये आपल्याला कनेक्ट राहायचं आहे. पहिलं, आपण दोन व्यक्ती एकत्र आले किंवा त्याच्या औरा आपल्या एनर्जीशी कनेक्ट होत असतं, हे आपण पहिल्या प्रॅक्टिकल मधनं बघितलं. आता औरा बघणं हाच आपला उद्देश नव्हता, तर आता मी तुम्हाला विदाउट एनी टच समोरच्या व्यक्तीच्या शरीरात कुठे दुखत आहे ते माहिती करून घ्यायचं आहे काय, कुठे काही सफरिंग आहे माहिती करून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट प्रॅक्टिकल. पूजा म्हणून परत सेम त्याला उभं करा, त्या व्यक्तीला समोर रिलॅक्स होऊन. चला सगळ्यांनी उभं करायचंय, बाकीच्यांनी पण ट्राय करा. त्याला उभं करा. हा, ठीक आहे, समोरासमोर. आता थोडं जवळ उभं राहायचंय. नाही, रिलॅक्स रिलॅक्स, हात खाली ठेवा. हात खाली ठेवायला सांगा त्यांना, त्यांना हात खाली करायला सांगा. ओके, हात खाली दोघांचे. हा, पूजा मॅडम जे प्रॅक्टिकल करत आहेत त्यांनी हात रब करायचा आहे. थोडं दोन हात एवढं राहतील एवढं उभं राहायचं मागे. तुम्ही हात खाली करा सर. ओके, ठीक आहे. हा, आता बघा वरून. हा, बस तेवढं दूर लाव, तेवढं दोन हात एवढं राहतील एवढं लांब उभं राहायचं. थोडं समोर आहे, किंचित थोडं समोर, थोडं समोर किंचित. तुम्ही नाही, मॅडमला सांगितलं. ओके ओके, डन. तुमचं डन. अक्षता मॅडम तिचे हात लांब करायला सांगा. ओके, डन. हा, तुम्ही समोर या. प्रिया मॅडम थोडं समोर या, थोडं समोर, थोडं समोर. पूजा नाही, पूजा मॅडम तुम्ही मागे या. प्रिया मॅडम इकडे आहेत दुसऱ्या. हा, ओके. आता काय करायचं, दोन्ही हात रब करायचं. त्यांना डोळे बंद करून शांत उभं राहायला सांगा. हालचाल करू नका, डोळे बंद करा बाकीच्यांनी, कारण ते हसतील ना तुम्हाला डिस्टर्ब करतील म्हणून. डोळे बंद करा बेटा. चला, डोळे बंद करायला सांगा समोरच्या व्यक्तीला आणि दोन्ही हात रब करून अगदी स्लोली हात खाली घ्यायचे. स्लोली स्लोली, डोक्याच्या वर, डोक्याच्या वरून असे हात खाली घ्यायचे.
स्लोली हात खाली घ्या आणि फील करा की कुठे तुमचे हात जड पडत आहे. हळू घे बेटा. फील करा की कुठे तुमचे हात हेवी होत आहेत, ती जागा ऑब्झर्व करा. जिथे हात जड पडतील तिथे थोडस चेक करा. तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठे सफरिंग आहे हे तुम्ही आत्ता 2 मिनिटात ओळखू शकणार आहे. जे काही सफरिंग आहे समोरच्याच्या शरीरावर, हळूवार घ्या. हात हात हळूवार खाली घ्या. स्लोली स्लोली यू आर डुईंग द स्कॅनिंग. ज्या पद्धतीने MRI मशीन मध्ये टाकल्यावर स्कॅनिंग होतं ना, त्या पद्धतीने स्कॅनिंग तुम्ही आत्ता करताय हाताने. प्रॉपर स्कॅनिंग करा. स्लोली हात खाली घ्यायचे. कुठे हात जड झाले म्हणून तुमच्या हात नाही जाणवलं तर कुठंच काही दुखत नाही. ओके. हा, तुम्ही परत एकदा चेक करा आणि कुठे हेवी होत आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. हा, तुला काय जाणवलं बेटा? नाही जाणवलं? नाही सांग. मॅम. ओके. तुम्ही ओके आहात? हो मॅम. चला डन. हा, मॅडम पूजा मॅडम अनम्यूट करा. नाही जाणवलं मॅम. नाही कुठं जाणवलं जड म्हणजे कुठेच असं त्यांना चढ वगैरे नाही झाले का तुमचे? नाही, त्यांना कुठंच दुखणं नाहीये. मग दुखणं नाहीये म्हणून नाही जाणवलं. ओके. आता बघा, आता पूजा मॅडम एक काम करा. असं एक व्यक्ती निवडा, त्यांना म्हणा मला सांगू नका तुम्हाला दुखणं कुठे आहे. सेम हा. प्रोसेस स्कॅन करा आणि मग त्यांचं कुठं दुखत आहे ते मला 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 माझ्याकडे सगळीकडे आहे. ठीक आहे. प्रिया मॅडम अनम्यूट करा. तुमच्या गुडघ्यात आहे फक्त. टच नहीं करना है. प्रिया मॅडम माईक ऑन करा. हा मॅम, मला असं पोटावरती आणि खाली गुडघ्यामध्ये जाणवलं. ओके. तर मग काय वाटतं किती त्रास म्हणजे त्यांना आहे का पोटाने गुडघ्यांमध्ये काही त्रास आहे का तुम्हाला विचारा. होतं? पोटात आहे आणि गुडघा पण दुखतोय. ओके ग्रेट. चला तर या पद्धतीत तुम्ही पेन ओळखू शकता. करा पूजा मॅडम सेम प्रोसेस कम्प्लीट करा एकदा डोक्यापासून पायापर्यंत. त्यांना डोळे बंद करा म्हणा. जस्ट रिलॅक्स. स्लोली वन टाइम चेक दिस. हळूवार हात खाली घ्या मॅडम. पूजा मॅडम ऑब्झर्व करा की कुठे तुमचे हात थोडे तरी जड होतात आहे किंवा असं काहीतरी सेन्सेशन जाणं. जसं औराचं सेन्सेशन तुम्ही मॅग्नेटिक एक्सपिरियन्स केलं ना थोडं, तसं सेन्सेशन किंवा हेवीनेस कुठेतरी जाणवेल. जड होईल हात कुठेतरी, थोडा तरी जड झाला की समजून जायचं की तिथे ती एनर्जी आहे. कॅच केला? हा. कट 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 आणि झाल्यानंतर कट 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 डिलीट डिलीट करा. कनेक्शन कट करा. झाल्यानंतर पूजा मॅडम कुणाची एनर्जी चेक केल्यानंतर कनेक्शन डिस्कनेक्ट करायचं आहे. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. हा, पूजा मॅडम अनम्यूट करा. फील केलं का बघा. पोटाला जाणवतंय ना. पोटाला जाणवतं? तिला विचारा पोटा कुठं दुखत आहे का, काही त्रास आहे का. होय. ओके. या पद्धतीने आता तुमच्या पार्लरमध्ये कोणी क्लायंट आला तर त्याची एनर्जी स्कॅन करा. आता तुमच्यासाठी विशेष करून हे सांगते की पार्लरवाल्यांचा सगळ्यात जास्ती औराशी कनेक्शन येतं. तुम्ही डिरेक्टली त्यांच्या शरीराला टच करता. डॉक्टर असतील किंवा पार्लरवाले असतील, ज्यांचा डिरेक्टली बॉडीशी टच असतो तर त्यांची एनर्जी तुमच्या याला कनेक्ट होते. आणि आजपासून तुम्हाला एक उपाय सांगते औरा क्लिन्झिंगचा, जो अवश्य करा. प्रत्येकाने करायचाच आहे, पण विशेष करून ज्यांचा पेशंटची किंवा असं डिरेक्टली संपर्क येतो ना, काय करायचं, सगळं झाल्यानंतर तुम्ही हँडवॉश करता बरोबर ना. हँडवॉश करता फक्त, पण त्याच्यात एनर्जीचं डिस्कनेक्ट होतं का? नाही होत. एनर्जी तशीच नाही. चिटकून राहते. ते क्लिन्झिंग करण्यासाठी मिठाच्या पाण्याने हात धुवून घ्यायचे. बाउलमध्ये थोडंसं मीठ तिथे हँडवॉशच्या तिथे ठेवा. मीठ लावायचं आणि हँडवॉश करायचा म्हणजे, आणि कट 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 डिलीट 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 करायचं. तर तुम्ही लोकांचे, नाही तर बघा कधी कधी तुमच्याकडे एखादा चिडचिड करणारा क्लायंट आला तर तुमचं डोकं चिडचिड करून जातो की नाही जात. होय होय. म्हणून बरोबर. एनर्जी सगळ्यात महत्वाची असते. तर तुमच्या सगळ्या बाकीच्यांना सांगा की तुम्हाला पॉझिटिव्ह जर पाहिजे असेल ना, तर ती एनर्जी पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपला समोरच्याच्या औराशी आपलं कनेक्शन आलं नाही पाहिजे. कोणाच्या औराशी आलं पाहिजे? जो पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये आहे. पण आपल्या काही क्लायंटच्या बाबतीत आपलं तसं होऊ शकत नाही. आता समजा आमच्याकडे येणारे सगळे पेशंटच असतात हम्म. आणि जास्तीत जास्त टेन्शनवाले पेशंट असतात. पॉझिटिव्ह होय. कोणीच एखादाच बोलेल, पण जास्तीत जास्त आज हमारे जिंदगी में ये दुख है, हा सिरियस हॉस्पिटल में ऍडमिट आहे, तो आहे, आम्हाला हेच बघावं लागतं बरोबर की नाही, जास्तीत जास्त हिलिंगच्या ह्याच्यात. तर त्याच्यामुळे हो. एक सांगते की पेशंटशी संपर्क तुमचा याच्याशी येतो हिलिंगच्या टचची. तर कट 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 डिलीट डिलीट आणि मिठानी स्वच्छ करायचं.
आणि आठवड्यातनं 2दा तरी आंघोळीच्या पाण्यामध्ये सेंधव मीठ टाकून करायचं. आता मॅडमला अजून आज मी एक नवीन बिझनेस आयडिया देऊन देते. तुम्ही अमेझॉनवर जर गेलात ना, तुम्हाला बाथ सॉल्ट दिसतं, तिथे दिसतं की नाही दिसत? हो. बाथ सॉल्ट दिसतं. तर ते बाथ सॉल्ट कशासाठी असतं? ऍक्च्युअल ते आपल्यातली नकारात्मक ऊर्जा नाहीशी करण्यासाठी असतं ते बाथ सॉल्ट. तर तुम्हाला ते बनवायचं कसं आहे? पार्लरमध्ये सेलिंगसाठी ठेवा, माझे भरपूर स्टुडंट करतात. तर ते बनवायचं कसं आहे बघा. त्या बाथ सॉल्ट साठी सेंधव मीठ आणायचं, जे समुद्री म्हणून आपलं हे नाही का, आपलं पिंक सॉल्ट. पिंक सॉल्ट मध्ये चांगला एक एसेन्स ऑइल टाकायचा आणि गुलाबाच्या ताज्या पाकळ्या टाकून द्या. तुम्ही हम्म. अमेझॉन सर्च करा, 200 रुपयाची बॉटल तुम्हाला 400 रुपयाला भेटते. आपल्या 200 ग्रॅमची बॉटल 400 रुपयात भेटते. मग आता तुमचं ऑलरेडी पार्लर आहे, त्यांना म्हणा की याच्याने तुम्ही आंघोळीचा 2 वेळा टाका, तुमचा आवरा क्लीन होऊन जातो. आणि मग बघा, पेशंट आनंदाने घेऊन जाईल, म्हणजे तुमचे क्लायंट आनंदाने घेऊन जातील. ओके. कुठून आहात पूजा मॅडम तुम्ही? कोल्हापूर. ओके, चलो. सो नेक्स्ट प्रॅक्टिकल आता करू. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आणि सगळ्यांनी हो. प्रॅक्टिकल साठी पार्टिसिपेट केलं त्यांना थँक्यू, की आपने इन्व्हॉल्व प्रॅक्टिकल केली आहे. आणि नाही केलं त्यांनी हे प्रॅक्टिकल करून बघा. आत्ताच्या या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघितलं? 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात आजूबाजूला, तर त्यांचा औरा मिक्स होतो. फक्त 2 व्यक्तीचाच होतो का? तुम्ही जेव्हा क्राऊड मध्ये असता, तर अनेको व्यक्तींची एनर्जी तुमच्या एनर्जीशी कनेक्ट होत असते. अनेको व्यक्तींची एनर्जी तुमच्या एनर्जीशी कनेक्ट होत असते. ती व्यक्ती जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला नकारात्मक वाटेल, आणि ती व्यक्ती जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी फील होणार आहे. क्लिअर? इतना क्लिअर हो गया? त्याच्यानंतर विदाउट एनी टच आपण कुणाच्याही एनर्जीला स्कॅन करू शकतो. जर ती एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला काही जाणवणार नाही, पण जर का समोरच्याची ऊर्जा नकारात्मक असेल तर तुम्हाला तिथे नकारात्मक ऊर्जांचं फील येणार आहे. ठीक आहे? अनइझी होईल. आणि म्हणून मगाशी कोणीतरी म्हटलं कट 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 डिलीट 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 कसं करायचं? नाभीपासनं. आपल्या जन्माची सुरुवात कुठून झालेली आहे? नाभीपासनं. तर त्या नाभीच्या समोर आपल्याला एनर्जीचं डिस्कनेक्ट करायचं बघा. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे? लँग्वेजला, युनिव्हर्सला लँग्वेजचा मॅटर नाही आहे. आणि आजकाल आपल्या याच्यात मराठी बोलताना 10 शब्द इंग्रजीचे तसेच येतात. म्हणून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे? तर नेक्स्ट प्रॅक्टिकल, आता आपण दुसऱ्यांचा औरा बघितला, आता आपण स्वतःचा औरा फील करायला आणि स्वतःचा औरा बघायला शिकणार आहे. ठीक आहे? आता स्वतःचा औरा बघायचा कसा? तर मिरर मध्ये तुम्ही स्वतःचा औरा बघू शकता. काय करायचं? एक मिनिट, मला बाकीच्यांना पिन मधून काढू द्या. ओके. सो सेल्फ औरा कसा बघायचा? जसं आता बघा, तुम्ही झूम मीटिंग जरी मोबाईलवर ऑन केली, जसं आता मी झूमवर आहे, ठीक आहे, आणि माझं मागे लाईट कलरची स्क्रीन आहे, त्या पद्धतीने तुमच्या समोर आरसा आहे आणि मागे जर प्लेन कलरची भिंत आहे, प्लेन कलरची भिंत आहे, आणि तुम्हीच तुमच्या नोज टिपवर जेव्हा लक्ष केंद्रित कराल, स्वतःच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित कराल, तर तुम्हाला तुमचा औरा दिसायला लागेल. ठीक आहे? तुमचा औरा तुम्हाला दिसायला लागेल जेव्हा तुम्ही तुमच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित कराल, तर तुमचा औरा बघू शकता. आता लक्षात घ्या, औरा बघणं म्हणजे काहीतरी खूप काय मिळवणं आहे का? नाही, त्याच्याने काही फायदा होणार नाही. आपल्याला औरा क्लीन पण करता आला पाहिजे, की त्याच्यात जी निगेटिव्हिटी येते आहे ती आपल्याला क्लीन केली तरच फायदा होईल ना. तर सगळ्यात पहिले आपण आपला औरा फील करणार आहे. माझ्यासोबत सगळ्यांनी दोन्ही हात रब करायचे आहे. रब युअर हँड. आणि इथे असं फील करा, तुमच्या हाताला एक ऊर्जाचा फ्लो जाणवेल. जाणवलं काहीतरी कंपन, एनर्जी हाताच्या वर? यू कॅन फील युअर एनर्जी हिअर. जाणवली का तुम्हाला? एक एनर्जीचा फ्लो जाणवता दोन हाताच्या वर. दोन्ही हात रब करा, इथे फील करा. हा तुमचा औरा आहे जो तुम्हाला फील होतोय आता. असा मॅग्नेटिक खिचाव जाणवेल तुम्हाला, काहीतरी खेचल्यासारखी एनर्जी जाणवत आहे. स्लोली स्लोली चेक करा, जाणवली?
तुम्ही समोरून एनर्जी चेक करू शकता स्वतःची. आता मी तुम्हाला कुठल्याही व्यक्तीची आणि वस्तूची एनर्जी चेक करायला शिकवते. ठीक आहे. आता तुम्ही ज्या मोबाईलवर ना क्लास करत आहे, मोबाईल समोर आहे ना तुमच्या प्रत्येकाच्या. ए बेटा माझा मोबाईल दे, माझा मोबाईल माझ्याजवळ कधीच राहत नाही. दे बरं एक मोबाईल माझा. ठीक आहे. आम्ही माझा मोबाईल मागवून घेतला. आता आता त्या मोबाईलला ज्याच्यावर तुमचा क्लास लाईव्ह क्लासमध्ये चेक करू शकता. मी सध्या फक्त तुम्हाला दाखवायसाठी हा मोबाईल असा इथे ठेवला. ठीक आहे. तुम्ही समोरच्या समोर ठेवा. आता बघा, दोन्ही हात रब करा. थँक्स टू मी, थँक्स टू गॉड असं म्हणा. ज्या कुठल्या देवाला मानता त्याला प्रार्थना करा. आणि हात असा थोडासा हे करून घ्या. आणि आता म्हणा, मनातल्या मनात इंटेन्शन द्या, आत्ता या क्षणी माझ्या मोबाईलची पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे. हात असा हळूवार आणायचा इकडे. हळूवार आणा. इंटेन्शन काय दिलं, माझ्या मोबाईलची एनर्जी विचारत आहे मी. ऍट प्रेझेंट माझ्या मोबाईलची पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे. इथे माझा हात स्टॉप झाला. इथे माझ्या हाताला हेवी एनर्जी जाणवली. म्हणजे ती एनर्जी आहे, तर पॉझिटिव्ह एनर्जी. इथे मोबाईल आहे, इथून एवढ्या दूर याची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. जाणवलं तुम्हाला स्टॉप लागला का पॉझिटिव्ह एनर्जीचा. कोणाकोणाला जाणवलं इकडे एनर्जी फील झाली का इथे जिथे जिथे. ओके ग्रेट. आता झटकून द्यायची, ते हात झटकून घेतलं, ती एनर्जी आपण दूर केली. आता परत प्रश्न विचारायचा, कारण मोबाईलमध्ये काय काय असतं, फोटो असतात. आता माझा मोबाईल म्हटला तर हिलिंगसाठी आमचे ग्रुप आहेत. आजारी पेशंट, सिरियस पेशंट यांचेच मेसेज असतात काही ग्रुपमध्ये, की ह्या पेशंटला हिलिंगची गरज आहे, एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे, एखादा आयसीयू मध्ये आहे, एखाद्याला मोठा आजार झालेला आहे, असेच पेशंट असतात. मग आता मी माझ्या मोबाईलची निगेटिव्ह एनर्जी किती आहे ते विचारणार. ठीक आहे. परत एनर्जी आपण हे केली. ऍट प्रेझेंट माझ्या मोबाईलची निगेटिव्ह ऊर्जा किती आहे, माझ्या मोबाईलची निगेटिव्ह एनर्जी किती आहे. बघा इतक्या दूर हात हे झाला माझा जड. का तर इथे खरोखर तेवढा डेटा फीड आहे, निगेटिव्ह एनर्जी मोबाईलची. मग आपण हा मोबाईल जर डोक्याच्या जवळ ठेवून झोपलं तर त्या एनर्जीचा इफेक्ट काय होणार आहे, आलं लक्षात. आणि म्हणून रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवायचा नाही. ठीक आहे. आता तुमच्या आजूबाजूला एखादी वस्तू असेल, त्या वस्तूची एनर्जी चेक करू आपण. तुमच्या आजूबाजूला एखादी वस्तू, आता माझ्या आजूबाजूला काय घेऊ मी. ठीक आहे. आता इथे आपलं हे सगळं एंजल वगैरे अरेंज केलेलं आहे, तर मी इथली एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी या रूमची पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता मी इथे विचारते, ऍट प्रेझेंट या रूमची पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे. ठीक आहे. असा लांब हात जेवढा जातो तेवढा. ऍट प्रेझेंट या रूमची माझी झाली, इथेच थांबले हात. पॉझिटिव्ह एनर्जीसाठी हात इथेच थांबले. तुम्ही चेक करा या जागेची पूर्ण असं चेक करा. व्हायब्रेशन आता मी इथे केले. बघा तुमचे हात असे आपोआप समोर. माझे हात आता समोर येत नाही, कारण पॉझिटिव्ह एनर्जी विचारला तर तो एक्सपांड होतोय. बघा माझे हात ठेवले त्याच्यापेक्षा मागे जात आहे. दिस इज द पॉझिटिव्ह एनर्जी. ठीक आहे. नाही जाणवत आहे, परत रब करा आणि चेक करा. ठीक आहे. ज्यांना नाही जाणवत आहे ना त्यांनी थोडं रब करा एनर्जीला. हँड रब करा आणि परत चेक करा. पॉझिटिव्ह एनर्जी फील होईल. ठीक आहे. जाणवत आहे. ओके चलो ग्रेट. थांबलं नाही तिथेच. अजून थोडा वेळ परत प्रश्न विचार, तुमचे हात आपोआप मागे घेतले जातील. इतकी म्हणजे या रूमची एनर्जी एवढी चार्ज आहे. ठीक आहे. आता ज्या एखाद्या वस्तूची तुम्ही तुमच्या घराची निगेटिव्ह एनर्जी किती आहे त्याही पद्धतीने प्रश्न करा. तर तुम्हाला त्या वस्तूची, आता तुम्ही याच्यातनं काय करू शकाल, कुठल्याही व्यक्तीची पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा नकारात्मक एनर्जी आहे, आता तुम्हाला इंटेन्शनने विचारू शकता. आता एक मिनिट, आपल्याकडे क्रिस्टल आहे. बेटा याच्यातलं माझं क्रिस्टल कुठे गेलं ग. मेन वाला क्रिस्टलच नाही याच्यात. हे आहेत पण इथलं क्रिस्टल कुठे.
ते मी बॉक्स मध्ये त्या दिवशी टाकला. नाही ना बेटा, ते कामाचं आहे ना. तर ते वरती ठेवले आणि तो याच्यामध्ये अच्छा. त्या दिवशी नाही काही तर सगळे ठेवले ते त्या ओके, दिवशी. काही अर्थ मग माझ्या ते ठेवल्यानंतर लक्षात आलं की तेच असं होतं. तू तिथेच आणून ठेवशील. ते इथे काढलं बॉक्स. चालेल, ठीक आहे. आता माझ्याकडे हे क्रिस्टल्स आहेत, याची एनर्जी चेक करू आपण. आता या क्षणी या क्रिस्टल्सची पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे? कोणाला पूर्ण हाताला जर जाणवलं नाही तर इथे टीपला फील होतं. ज्यांना हाताला जाणवत नाही ना त्यांच्या या टीपला फील होतं, पण इथे पण आपले चक्र पॉइंट्स असतात. बघा, त्या एनर्जीमुळे माझा जवळचा हात मागे जातोय का? त्या क्रिस्टलची तेवढी तेवढी एनर्जी आहे. तर आजपासून तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीच्या वस्तूंच्या एनर्जी, तुमच्या रूमच्या एनर्जी चेक करू शकता, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ठीक आहे. इथपर्यंत एखाद दोन प्रश्न घेऊ फक्त आपण, मग पुढचं जाऊ औरा क्लिन्झिंग कसा करायचा. एनर्जी चेक करता आली सगळ्यांना, पॉझिटिव्ह और नकारात्मक? एनी क्वेश्चंस यहां तक? किसी का कोई सवाल है? कीर्ती मॅडम बोला. क्लिनिक मध्ये बसले मॅम मी, तर निगेटिव्ह एनर्जी चेक करताना जवळ आले हात, ऑटोमॅटिक जवळ आले, म्हणजे खूप निगेटिव्ह आहे असं आहे का? तुम्ही दुरून जवळ आणले ना, हा दुरून असं, निगेटिव्ह असं एनर्जी. हो, हळूहळू असं आले. आणि असंच पॉझिटिव्ह विचारायचं असेल, समजा पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे आणि लांबून जवळ आणले तर जवळ येत नाही, तर जास्त पॉझिटिव्ह असेल तर असं ना? हो, हो, हो. तो तेवढा दायरा घेतोय ना, तो एनर्जीचा तो सर्कल तेवढा कव्हर करतोय. अच्छा, म्हणजे या ह्याच्यामध्ये किती होतंय त्याच्यावरून आपण ठरवायचं. त्याच्यावरनं ठरवू शकतो की किती. आता समजा मी विचारलं या रूमची निगेटिव्ह एनर्जी किती आहे, पॉझिटिव्ह साठी माझे हात मागे गेले होते. हम्म. कमी आहे. इथे म्हणजे जवळ आले तर कमी आहे. कमी आहे. ठीक आहे, एवढ्या ह्याच्यात आले हात. आता हे ओके. का बरं एवढे निगेटिव्ह आहे? कारण काही थोडंफार सामान अस्तव्यस्त सगळ्यापासून आतापर्यंत झालेलं आहे. तुम्ही एखाद्या तुमची घरातली रूम पूर्ण आवरा आणि त्या रूमची एनर्जी चेक करा, आणि ज्या रूम मध्ये पसार आहे तिथली एनर्जी चेक करा, तुम्हाला त्या एनर्जी मध्ये फरक जाणवेल. पद्धतीने मनुष्याचं शरीर आहे 70% पाण्याने बनलेलं आहे, आणि या 70% पाण्याने बनलेल्या शरीराला जशा ऊर्जा द्याल, जसे अफर्मेशन द्याल, तसंच जीवनही आपलं बनणार आहे. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी चुटकियों में आप चेक कर सकते हैं. अभी आता मी तुम्हाला क्लीन करायला शिकवणार. ठीक आहे, एनर्जी क्लीन करायला शिकवते की एनर्जी कशी क्लीन करायची. ठीक आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी किंवा रेकीची पूर्ण प्रार्थना. हा, उद्या पहाटे सगळ्यात महत्वाचं, उद्या पहाटे 4:15 वाजता आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात आहे. ठीक आहे, उद्या पहाटे 5:15 वाजता आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात आहे. त्याच्यासाठी तुमचं नावाने जॉईन करणं गरजेचं आहे. पहिला नियम, नावाने जॉईन करायचं आहे. दुसरा नियम, तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे, म्हणजे कमरेपर्यंत तुम्ही मला दिसणं गरजेचं आहे. तुमचा व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. ठीक आहे, रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसले पाहिजे, तुमचा व्हिडिओ ऑन ठेवणं कंपल्सरी आहे. जसे आता कोणी तिरपे बसलेत असे, असं बसायचं नाही. ठीक आहे, शक्तिपात तुमचा करायचा आहे तर तुम्ही मला असे दिसले पाहिजे, सरळ समोरासमोर. ठीक आहे, पहिला नियम नावाने जॉईन करायचा आहे. दुसरा नियम स्वतःच्या व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. तिसरं, एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. चौथा नियम, जर जमिनीवर मांडी घालून बसाल तर खाली आसन ठेवणं महत्वाचं आहे. बेडवर बसू शकता, पण तुमच्या बाजूला दुसरं कोणी झोपलेलं चालणार नाही, नाहीतर ते झोपले आहेत आणि तुम्ही एनर्जी घेऊन राहिले असं चालत नाही. ठीक है, इफ पॉसिबल थोड़ा नहा धो के बैठोगे तो उतनी ही पॉझिटिव्ह ऊर्जा एक्सपिरियन्स करोगे, नाही तर लोक सो के आते असं असं करत
माहित नाही ब्रश केलेलं असतं की नाही. आपण एक पॉझिटिव्ह एनर्जीला ग्रहण करणार आहे. आणि सकाळी का बरं करतो? कारण तो ईश्वरीय ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचण्याचं ते साधन असतं. आणि म्हणून आपण त्या ऊर्जांना सकाळी सकाळी ग्रहण करतो. ब्रह्ममुहूर्ताचा वेळ असतो तो. त्याच्यामुळे प्लीज फ्रेश होऊन बसा. तुमची सिटिंग अरेंजमेंट लावायलाच माझे 10 मिनिटं चालले जातात. सो आय रिक्वेस्ट की प्रॉपर वेळेवर उपस्थित राहा. शक्तिपाताच्या वेळेस माझा आवाज येत नाही किंवा मी दिसणार नाही, कारण एनर्जी एक्सचेंजची प्रोसेस चालू असते. शक्तिपात म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न, शक्तिपात म्हणजे नेमकं काय होणार आहे? उद्या या प्रोसेसला जास्तीत जास्त 10 ते 15 म्हणजे 5:45 पर्यंत तुम्ही फ्री होणार. उद्या ज्या एनर्जी एक्सचेंज होईल 15 मिनिटं, 5:15 ते 5:30 तुम्हाला तुमची पोझिशन प्रॉपर करायला लागते. त्याच्यानंतर 5:30 ते 5:45 हा शक्तिपाताचा वेळ राहील. त्याच्यानंतर शक्तिपात झाल्यानंतर जे एनर्जी एक्सचेंज होतो, एनर्जी एक्सचेंज म्हणजे तुम्ही रेकीच्या ऊर्जा वापरण्यासाठी सक्षम होता 10%. कारण रेकी लेवल 1 ची ऊर्जा किती आहे? 10%. रेकी लेवल 2 मध्ये ती 40% होते. रेकी मास्टर लेवल मध्ये ती 100% होते. आणि प्रत्येक लेवलचा वेगळा शक्तिपात घ्यावा लागतो. ठीक आहे, प्रत्येक लेवलचा वेगळा शक्तिपात घ्यावा लागतो. लेवल 1चा उद्या आपला 5:15 वाजता शक्तिपात होणार आहे. आणि त्या शक्तिपातानंतर उद्याच्या सेशनमध्ये ऍक्च्युअल तुम्हाला कोणती ऊर्जा मिळाली त्याचं प्रॅक्टिकल मी करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला म्हटलं की तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणार आहे. तुमच्या शब्दांनी मंदिराच्या तीर्थाची जोडी, म्हणजे मंदिरातल्या तीर्थाला जसं चव असते तसं पाण्याला येणार आहे. तुम्ही स्पर्शाने स्वतःला उद्या हील करणार आहे. दुसऱ्यांना कसं हील करायचं हे आपण नंतरच्या सेशनला बघू. ठीक आहे, तर उद्याचं, आणि बघा तुम्ही 10 दिवसांचे सेशन अटेंड केले आणि उद्याचं नाही अटेंड केलं तर फायदा होणे नाही. आलं का लक्षात? जर तुम्ही 10 दिवस क्लास अटेंड केला पण उद्याचा तुमच्याकडून मिस झाला तर या क्लासचा काही फायदा होणार नाही. मग ते बुवाचं कीर्तन असेल, फक्त ऐकलं. ऍक्च्युअल प्रॅक्टिकल आपल्याला जे करायचं आहे त्याच्यासाठी उद्याचं पहाटे 5:15 वाजता याच लिंकवर आपल्याला जॉईन करायचं आहे. फ्रेश होऊन बसायचं आहे. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. व्हिडिओ ऑन ठेवणं कंपल्सरी आहे. नावाने जॉईन करणं गरजेचं आहे. एवढ्या रिक्वायरमेंट त्याच्यासाठी लागणार आहे. 5:15 सकाळी भारतीय टाइम नुसार, कारण आपल्याकडे बरेच लोक दुसऱ्या देशातनं पण असतात, त्यांनी इंडियन टाइम नुसार लक्षात ठेवा, पहाटे 5:15 वाजता उद्या सकाळी याच लिंकवर जॉईन करायचं आहे. मग दुपारी आपलं सगळं ऍक्टिव्हेशन होईल आणि तुम्हाला ज्या ऊर्जा मिळाल्या आहेत याचा प्रॅक्टिकली आपण अनुभव पण घेणार आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकली आपण अनुभव पण घेणार आहे. आणि परवाच्या सेशनला मग आपण 7 चक्रांचं नॉलेज घेणार आहे. एनर्जी आपली 7 चक्रांची कशी काम करते याचं आपण परवाच्या दिवशी आपण सेशनमध्ये बघणार आहोत. आणि आपल्या शरीरावर जे काही आजार किंवा जे काही टेन्शन आहे त्याला प्रोटोकॉल देणार आहे की त्याला ठीक कसं करायचं, कुठल्या चक्राचं कशाशी संबंध असतो आणि त्याला ठीक कसं करायचं. रेकीच्या माध्यमातून आजार आणि निदान पण शिकणार आहे. आणि शुक्रवारी मग आपण बाकीचं डिटेल, भरपूर कोर्स अजून बाकी आहे त्याच्यामुळे पेशन्सनी जॉईन करायचं आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं आतापर्यंत? उद्या शक्तिपात आहे, विसरू नका. उद्या पहाटे 5:15 विसरले तर मग तुम्हाला पुढच्या बॅचची वाट बघावी लागेल. ठीक आहे, चलो. कारण शक्तिपाताशिवाय फायदा होणे नाही आहे. तर आता तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला हाऊ टू क्लीन अवर औरा. ठीक आहे, क्लीन. आता आपण औरा फील केला की नाही? पॉझिटिव्ह निगेटिव्ह औरा फील केला. आता क्लीन नुसतं फील करून फायदा होणार नाही. या आपल्याला औराचं शुद्धीकरण पण करायचं आहे. ठीक आहे, ओके. सो औरा क्लिन्झिंगचे बरेच प्रकार आहे. एक आहे फुल बॉडी औरा क्लिन्झिंग. ठीक आहे, फुल बॉडी औरा क्लिन्झिंग स्वतःसाठी, फुल बॉडी औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांसाठी. त्याच्यानंतर त्याच्यात आपण पूर्ण ओव्हरऑल 7ही चक्र आणि बॉडीचं क्लिन्झिंग करतो. लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग हा दुसरा प्रकार आहे. लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग म्हणजे एखाद्याचं डोकं दुखत आहे, एखाद्याचं पोट दुखत आहे, एखाद्याची पाठ दुखत आहे, म्हणजे जो लोकल बॉडी पार्ट सफर करतोय त्याचं क्लिन्झिंग, त्याला म्हणतात लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. आणि तिसरा प्रकार ताप कमी करण्यासाठी केल्या जाणारं औरा क्लिन्झिंग.
आपल्या घरी लहान मुलांना कधी ताप येतो, मोठ्यांना ताप येतो, तर आपण मेडिसिन देतो. तर मेडिसिननी सुद्धा अर्धा तास पाऊण तास वेळ लागतो. पण जर तुम्ही त्यासोबतच औरा क्लिन्झिंग याच्याने केला तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतो. ठीक आहे. ओके. सो आता आपण पहिले बघणार आहे फुल बॉडी सेल्फ औरा क्लिन्झिंग. तर कुठल्याही गोष्टीला थँक्यू म्हणून आपल्याला रेकी जगायला शिकवते. तर सगळ्यात पहिले दोन्ही हात रब करून मी स्वतःचा किंवा स्वतःची, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना म्हणायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक है. और इतना लंबा नहीं बोलना है तो क्या बोलना है? थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. ठीक आहे. आजपासून एक शब्द आपल्या लाईफ मध्ये जोडायचा आहे. थँक्स टू मी तर म्हणायचंच होतं, थँक्स टू रेकी म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्यांचं जर करायचं असेल तर त्याचे नाव, समजा मी माझ्या मुलाचं हिलिंग करते, थँक्स टू माझा मुलगा शिवांशी मी आभारी आहे, या पद्धतीने. ओके. सो दोन्ही हात रब करायचे आहे. आता आपण पहिले बघतोय सेल्फचं ओरा क्लिन्झिंग, सेल्फ बॉडीचं ओरा क्लिन्झिंग. दोन्ही हात रब करायचं आणि हात असे ठेवायचे आपल्या आभामध्ये, क्राऊन चक्राच्या थोडं वर. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जर माझ्या आभा मंडळात असेल तर ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जर माझ्या आवरामध्ये असेल, शरीरामध्ये असेल, तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता माझ्या आभामंडळात असेल आली आहे आणि ब्रह्मांडामध्ये शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडामध्ये जाऊन 3 वेळा फुंकर मारायची आहे. ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झालेली आहे. ही प्रक्रिया आपल्याला 3 टाइम करायची आहे. किती वेळा करायची आहे? 3 वेळा. सेल्फ ओरा क्लिन्झिंगची प्रोसेस 3 वेळा करायची आहे. हिंदी मध्ये सांगते, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. हे 3 टाइम करायचं आहे. त्याच्यानंतर एकदा जर तुम्हाला वाटतंय की लेफ्ट बॉडी पार्टनं सगळ्या प्रकारची नकारात्मकता येऊन ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, सगळ्या प्रकारची नकारात्मकता माझ्या हातामध्ये येऊन ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, असं तुम्हाला 3 वेळा असं आणि एक एकदा असं केलं तरी सुद्धा तुमचा ओव्हरऑल औरा क्लिन्झिंग होऊन जातं. सेल्फ औरा क्लिन्झिंग तुम्हाला या टेक्निकनी करायचं आहे. ठीक आहे. आता हे झालं सेल्फ औरा क्लिन्झिंगचं. बघा, लक्षात घ्या, आपल्या औरामध्ये 30 ते 40% जे म्हणजे प्रॉब्लेम्स असतात ते औरा रिलेटेडच असतात. आणि जेव्हा तुम्ही औरा क्लिन्झिंग करता तर 30 ते 40% प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात. म्हणून डेली औरा क्लिन्झिंग करण्याचा हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार मी सांगितला, आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका, थोडस मीठ टाका. जर तुम्ही एखाद्या फ्युनरलवरनं आले किंवा एखाद्या हॉस्पिटलमधनं कुणाला भेट देऊन आले तर हॉस्पिटलची ऊर्जा, स्मशानभूमीची ऊर्जा किंवा ज्या घरी डेथ झालेली आहे तिथली ऊर्जा दुःखदायक आणि नकारात्मक असते. मग त्या ऊर्जांची आपण स्पर्श केल्यावर तसंच्या तसं आपण घरी येऊ नये म्हणून आंघोळ करण्याची पद्धत असते. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला मीठ टाकून जर आंघोळ केली तर तिथल्या नकारात्मक ऊर्जांचं आपल्यावर इफेक्ट होत नाही. ठीक आहे. व्हाईट सॉल्ट नाही, आपल्याला समुद्री मीठ किंवा मोस्टली आपल्याला पिंक सॉल्ट वापरायचं आहे. पिंक सॉल्ट मध्ये तुम्हाला 2-4 गुलाबाच्या पाकळ्या टाकून ठेवल्या तर जास्ती बरं होईल. ओके. त्या पद्धतीने तुम्ही पहिले सेल्फ क्लिन्झिंग केलं. त्याच्यानंतर लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं? लोकल बॉडी पार्ट म्हणजे समजा डोकं दुखत आहे तर आपल्याला डोक्याच्या तिथनं असं गवत उपटल्यासारखं काढायचं आहे की काहीतरी जी निगेटिव्हिटी ऊर्जा आहे ती आपण तिथून काढून घेतोय, फुंकर मारून ब्रह्मांडातून शुद्ध करत आहे. डोकं दुखत आहे समजा कंटिन्युअस, तर सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह केली, ब्रह्मांडातून शुद्ध केली, रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी, ब्रह्मांडातून शुद्ध केली, रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी, ब्रह्मांडातून तुम्ही शुद्ध केली. असं 3 ते 4 मिनिटं ही प्रोसेस केल्याने तुमचं 30-40% पेन कमी होतो. 3 ते 4 मिनिटं केल्याने तुमचा 30 ते 40% पेन कमी होतो. ठीक आहे.
समुद्री मीठ म्हणजे खडे मीठ, ते घराच्या नकारात्मकता क्लिन्झिंगसाठी वापरायचं आहे. घरी जेव्हा तुम्ही पोछा मारता, ऍक्च्युली आठवड्यातनं 2 वेळा पोछा लावताना जर तुम्ही घरामध्ये त्या मॉप मध्ये मीठ टाकलं, समुद्री खडे मीठ जे टाकलं, तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहणार नाही. आणि घरामध्ये जाळे कुठे लागतात? कोपऱ्यात लागतात. जाळे कुठे लागतात? कोपऱ्या कोपऱ्यात लागतात की नाही जाळे? तर त्याच पद्धतीने नकारात्मक ऊर्जा देखील घरच्या कोपऱ्यामध्ये सगळ्यात जास्ती स्टोर होते. म्हणून जर तुम्हाला ती निगेटिव्हिटी नाही पाहिजे, तर काचेचं जे बाउल असतं ना, काचेच्या बाउलमध्ये 80% समुद्री मीठ भरा आणि अफर्मेशन द्या की कुठल्याही कारणाने जर निगेटिव्हिटी असेल तर ती या मिठाने शोषून घेतलेली आहे. आणि ते मीठ दर 15 दिवसांनी चेंज करा. डस्टबिन मध्ये आपल्या कचऱ्यावाल्याकडे ते देऊन द्या किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करा. तर ते मीठ तुम्ही वापरू शकत नाही. पण त्याच्यानंतर तुम्ही जर हे कंटिन्यू करून ठेवलं, तुमच्या घरातल्या ऊर्जा बदललेल्या तुम्ही अनुभव करू शकता. घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही. यू विल फील द पॉझिटिव्हिटी इन युअर होम. एक चांगल्या पद्धतीची तुमच्याकडे ऊर्जा तुम्ही फील कराल. आणि दुसरं अजून, आता हे झालं निगेटिव्हिटी काढायला, पण पॉझिटिव्ह ऊर्जा जनरेट करण्यासाठी सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जेव्हा आपण दिवा अगरबत्ती करतो तर बेल वाजवायची. फक्त आपण काय करतो? देवघरात बेल वाजवतो. ती देवघरात बेल न वाजवता घरच्या कोपऱ्यांमध्ये पण हे करा. कोपऱ्यांमध्ये जर तुम्ही एक एक मिनिटं जरी बेल वाजवली तर तिथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होतात आणि घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही. ठीक आहे, चला आज अजून एक उपाय देऊन देते, जो मी मास्टर लेवलला देते ना, तो उपाय आज तुम्हाला सांगते. बघा, भरपूर लोकांच्या घरामध्ये वारंवार संकट येतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वारंवार संकट येतात. ठीक आहे, मग या संकटात बऱ्याचदा असं वाटतं की हम पे कुछ किया तो नहीं होगा, असा फील येतो ना. माझ्याकडे भरपूर केसेस येतात त्याचे की आमच्यावर काही केलं तर नसेल. अब उनके लिए साधा सोपा उपाय काय करायचंय? काचेच्या ग्लासमध्ये 80% पाणी घ्यायचं. काचेच्या ग्लासमध्ये 80% पाणी घ्यायचं आणि ते ग्लासमधलं पाणी जर घराची निगेटिव्हिटी चेक करायची असेल तर घराच्या ब्रह्मस्थळवर ठेवायचं आणि त्या पाण्याला सांगायचं, कारण पाणी ऐकतो कसं ते आपण उद्या प्रॅक्टिकल करणारच आहे. माझ्या घरात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे. माझ्या घरात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे. आणि ते पाणी घराच्या ब्रह्मस्थळावर रात्री ठेवायचं. सकाळी ते पाणी अशा रोपट्याला टाकायचं की जे रोपटं मेलं तरी तुम्हाला दुःख होणार नाही. ते रोपटं मेलं तरी दुःख होणार नाही. ठीक आहे, आता ज्यांना ब्रह्मस्थळ समजत नाही त्यांनी जिथे जो व्यक्ती आजारी आहे ना, त्या आजारी व्यक्तीच्या रूम मध्ये ठेवा किंवा मग जिथे जास्ती घरे सगळे लोक असतात तिथे ठेवा. ज्यांना ब्रह्मस्थळ काढता येत नाही त्यांनी. आणि ते पाणी रोज सकाळी त्या रोपट्यावर टाका. अशी प्रक्रिया 7 दिवस करा. किती दिवस? 7 दिवस ही प्रक्रिया करा. उन्हाळा दिवस आहे, पाणी टाकल्याने झाड सुकणार आहे का? झाड बहरायला पाहिजे ना. पण जर का निगेटिव्हिटी असेल तर ते झाड सुकून जाईल. जर का निगेटिव्हिटी असेल तर ते झाड सुकून जाईल. आणि झाड सुकलं तर समजून घ्यायचं की आपल्यावर निगेटिव्हिटी होती ती त्या प्लांटनी शोषून घेतली आहे. ठीक है, और वो प्लांट हम फिर से दूसरा लगा सकते ना, दुसरी कलम आणून ते झाड जगवू शकतो. पण या पृथ्वीवर सध्या आपलं अस्तित्व महत्वाचं आहे, आपल्या कुटुंबांचं अस्तित्व महत्वाचं आहे. म्हणून फक्त आपण त्या रोपट्याचा उपयोग करतो आहे, नाही तर प्लांट्सला नुकसान करायचा कुठलाही उद्देश नाहीये. कारण आपण तसेही आपल्या घरातल्या कुंड्यांमधले झाडं बदलत असतो की नाही? माती टाकून माती टाकून नाही, जे ओरिजिनल झाड आहे. कळणार कसं तुम्हाला ती निगेटिव्हिटी आहे की नाही आहे? जेव्हा ती निगेटिव्हिटी तुम्ही ओळखाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ना की बाबा काहीतरी निगेटिव्हिटी होती. नाही तर कसं ओळखणार? क्लिअर? ओके. सो या पद्धतीने
साधं पाणी ठेवायचं, काही मीठ काहीच टाकायचं नाहीये, साधं नॉर्मल पाणी ठेवायचंय तुम्हाला. एक ग्लास 80% ग्लास भरून काचेच्या ग्लासमध्ये अफर्मेशन द्यायचंय. जर माझ्या घरामध्ये आता आजारी व्यक्तीच्या पलंगाच्या उशाखाली ठेवा, उशीच्या साईडने जमिनीवर ठेवा ते, आणि सेम अफर्मेशन. या व्यक्तीच्या संपूर्ण स्वास्थ्यामध्ये ज्या काही अडचणी आहे किंवा कुठलेही रिझन नाही ते या पाण्याने शोषून घेतलेलं आहे. फक्त प्रयत्न हा करा की कोणी ते पाणी चुकून पिलं बिलं नाही पाहिजे. आणि म्हणून सांगते की जे लोक झोपताना पाण्याची बॉटल घेऊन झोपतात ते आजारी होतात. उन्हाळा दिवस आहे, बाजूला मोबाईल ठेवायचा नाही आणि बाजूला पाण्याची बॉटल ठेवायची नाही. थोडं उठून दूर जाऊन पाणी प्या, पण आपल्या आजूबाजूला पाणी ठेवू नका. कारण नॅचरली जर तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल ना तर ते पाणी शोषून घेतं. परत तुम्ही तेच पाणी पिऊन राहिले. उद्या मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे तुम्हाला की कशा पद्धतीने तुमच्या शब्दांचा पाण्यावर इफेक्ट होतो. आणि म्हणून मग आपण रोज रोज विचार करतो, स्वतःच बद्दल चांगला विचार करत नाही. माझ्यासारखा दुःखी नाही, माझ्यासारखं कम नशिबी नाही असे जर विचार करत असाल, कट कट कट, मी असं म्हणत नाही. ठीक आहे. तर असे नकारात्मक विचार, नकारात्मक भाव आपल्याला ठेवायचे नाहीये. आणि दैनंदिन लेवलवर आपल्याला औरा क्लिन्झिंग करायचं आहे. आता दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं आणि ताप कसा कमी करायचा हा व्हिडिओ मी तुम्हाला आज ग्रुपवर पाठवते. पूर्ण होल बॉडी औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचं कसं करायचं आणि ताप आला तर तापासाठी औरा क्लिन्झिंग कसं करायचं थोडक्यात सांगते. आधीच्या काळी झाव लागायची ना, ते उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागणं म्हणतात. ठीक आहे. तर त्याला ते काढलं, ते प्रक्रिया असायची की त्यांच्या पूर्ण ते झटकून काढलं जायचं. ऍक्च्युअल ती पद्धत का बरं त्याच्याने ताप कमी व्हायचा, ती औरा क्लेन्झिंगची होती. दुसरी गोष्ट, नजर लागली, आपली आजी मीठ मोहरीने नजर काढायची, शरीराला स्पर्श करायची का, ती स्पर्श करत नव्हती, ती दुरून मीठ मोहरी अशी उतरवायची. काय करायची, औरा मधली निगेटिव्हिटी. म्हणून आपण आता सध्या आजी आपल्या घरात नाहीये, म्हणजे आजी आपल्या जीवनातही नसेल, ती नजर काढणारी. तर आपल्याला काय करायचं आहे, ते मीठ स्वतःच आपल्याला आंघोळीच्या पाण्यात वापरायचं आहे, सेल्फ औरा क्लिन्झिंग करून घ्यायचंय. ठीक आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला तर औरा क्लिन्झिंग बद्दल जर काही प्रश्न असतील ते आपण घेऊ. बाकी फुल बॉडी औरा क्लिन्झिंग आणि दुसऱ्यांचं लोकल बॉडी औरा क्लिन्झिंग हे मी व्हिडिओ तुम्हाला पाठवते, ते तुम्ही बघून घ्या. एनी क्वेश्चन्स? हा, साक्षी मॅडम बोला. मॅम, ते ओरा क्लिन्झिंग करताना जे म्हणायचंय ते मला जरा कळलं नाही, ते प्लीज सांगता का? कशाचं औरा क्लिन्झिंग बद्दल कळलं नाही? स्वतःच्या. स्वतःच सेल्फ. हा. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो हम्म. तो मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ओके. ठीक आहे. म्हणजे हातात येऊन तुम्ही ब्रह्मांडात तिला शुद्ध करायला पाठवत आहे. ठीक आहे. लँग्वेज इज नॉट अ मॅटर. ठीक आहे. कुठल्याही भाषेत तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. क्लिअर? हम्म. हो, ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. सुहास सर अनम्यूट करा. माझ्या सर आवाज आवाज क्लिअर होत नाहीये. आवाज सर, आवाज नाही येत तुमचा. सुहास सर, आवाज क्लिअर नाहीये. नेट फॉर नेट. एक्झाम्पल माझ्या राईट साईडला लोकल ह्याच्यासाठी सर आवाज आवाज चेक करा ना एकदा. फॉर एक्झाम्पल माझ्या राईट साईडला दुखतंय, राईट साईडला, तर ते कसं काही क्लिन्झिंग करायचं? आता डोक्यासाठी तुम्ही दोघं हाताने केलं, पण राईट साईडला कसं करा? राईट साईडला आहे ना, तर राईट साईडला इकडनं तुम्ही काढून डाव्या हाताने काढून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. एक्झॅक्ट आता ओके दुखत ओके, सर, ठीक आहे. आता दुखत आहे का शोल्डर मध्ये? हो हो, कुठे दुखत आहे दाखवा. इथे या ठीक. एक मिनिट. कुठून आहात सर? मी बडोद्या. बडोदा. ओके सर, 1 मिनिट चष्मा काढा फक्त. डोळे बंद करा. ओके. मी आता 1 to 5 आणि 5 to 1 असं काउंटिंग करणार आहे. माझे क्रिस्टल्स कशाला निघले?
ठीक आहे, मी 1 to 5 आणि 5 to 1चं काउंटिंग करणार आहे. ओके 5 to 1च्या काउंटिंग मध्ये तुमचा पूर्ण जो काही त्रास आहे शोल्डरचा तो निघून ओके जाणार आहे. आणि 1 to 5च्या काउंटिंग मध्ये तुमचा संपूर्ण हिलिंग होणार आहे आणि यू विल फील द हॅपी. ओके. ओके सर दोन्ही हात असे रिलॅक्स ठेवा, ओपन, वर वर तळवे आकाशाकडे. हा बस, रिलॅक्स ठेवा सर, खाली खाली मांडी ठेवून द्या. ओके ग्रेट. सो अनंत स्रोतातनं एक ब्रह्मांडी ऊर्जा एक्झॅक्ट जिथे तुमचं दुखत आहे त्या लोकेशनवर पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचा जो पेनफुल पार्ट आहे शोल्डरचा, राईट शोल्डर, तिथे पोहोचत आहे. आणि 5 to 1च्या काउंटिंग मध्ये तुमचा सगळा त्रास परमनंटली रिमूव्ह होत आहे. 5, पूर्णपणे तो त्रास काढून घेतोय. 4, पूर्णपणे तो त्रास रिमूव्ह होतोय. 3, पूर्णपणे त्रास रिमूव्ह होतोय. 2, पूर्णपणे पूर्णपणे. 1, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, परमनंटली परमनंटली परमनंटली. आता 1 to 5च्या काउंटिंग मध्ये यू आर जस्ट फिलिंग रिलॅक्स. 1, तिथे एक युनिव्हर्सल पॉवरफुल एनर्जीचा एक दिव्य हिलिंग तुम्हाला प्राप्त होत आहे. 2, एक सुंदर हिलिंग ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे. 3, यू आर फिलिंग मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स. 4, अगदी पूर्ण हिलिंग होत आहे तुमचं. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. 5, पूर्णपणे तुमचं हिलिंग होत आहे. यू आर फिलिंग मोर हेल्दी, मोर हेल्दी, मोर हेल्दी. आणि पूर्णपणे आता तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटत आहे. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. ओपन युअर आईज. चेक करा सर, हात वगैरे हलवून आता किती कमी झालं सांगा. माइल्ड आहे अजून. किती टक्के कमी झाला या काही मिनिटांमध्ये, किती टक्के कमी झाला? 50 60 50 60 70% झाला. 60-70% कमी झाला. ग्रेट. थँक्यू मॅम, थँक्यू. ओके. उरलेला आपण एक प्रॅक्टिकल घेणार आहे ना परवा. उद्या पण सेल्फ ओके तेव्हा थोडासा कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर मी एक ठीक आहे, प्रॅक्टिकल घेणार आहे, तेव्हा तुमचा उरलेला 40% कमी होऊन जाईल. ठीक आहे मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू. सो आपले सगळेच विद्यार्थी हे प्रॅक्टिकल सेकंड थर्ड लेवल नंतर करतात डिस्टन्सनी. अगदी काही मिनिटांमध्ये कोणाचाही पेन इझिली तुम्ही कमी करू शकता. पण हे लेवल 1 मध्ये पॉसिबल नाही राहत. लेवल 2 मध्ये डिस्टन्सनी जगाच्या पाठीवर तुम्ही कुणालाही हिलिंग करू शकता. कुणाचाही शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, कुणाचंही व्यसन सॉल्व्ह करणं, व्यसन सोडवणं. आजकालच्या याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे, मुलं ऐकत नाही, मुलं मोबाईल अतिरिक्त वापरतात. त्याच्यासाठी याचा टेलिपॅथिक एनर्जीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येत असतो. सो इझिली तुम्ही या सगळ्या ऊर्जांचा वापर करू शकता. त्याचं पहिलं प्रॅक्टिकल तर उद्याच बघणार आहे. पण केव्हा? जेव्हा तुम्ही उद्या सकाळचं सेशन अटेंड कराल तरच ते पॉसिबल होणार आहे. ओके, चला दिलीप सर बोला, काय प्रश्न आहे? हा हॅलो मॅडम, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आता आपण आवरा चेक करत असताना समोर ज्या वेळेला फिजिकली करतो त्यावेळेला त्या दोन्ही मधलं अंतर किती हवंय, म्हणजे एखादा व्यक्ती आणि आपण? सर काही नाही, टच करायचं नाहीये. थोडस 2 ते 3 इंच एवढं डिस्टन्स, अच्छा, बॉडीला टच नाही करायचंय. बर. आणि मला वाटतं आपल्या सेशनमध्ये आता तुम्ही शक्तिपातचं सांगितल्यामुळं मिरर मध्ये जे काय आपण करणार होतो ते राहून गेलं का? नाही, मिरर मध्ये सर तेच आहे. मिरर मी सांगितलं की जसं आता मी झूमचा वापर केला, मिररला हं, समोर ठेवायचं आहे, मागची भिंत प्लेन पाहिजे आहे. आणि मग तुम्ही जेव्हा स्वतःच्या नोस्ट्रिपवर फोकस कराल तर तुमचा आवरा तुम्हाला बघता येईल. अच्छा. हं, हं. ठीक आहे. ठीक आहे, ओके. मालती मॅडम बोला. मॅडम मला विचारायचं, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला विचारायचं होतं मॅडम की हे जे पाणी टाकायचंय आपल्याला रोपट्याला, घरातली नकारात्मकता आणि 80% पाणी घेऊन एका ग्लासमध्ये,
तर हे 7 दिवस एकाच झाडाला टाकायचं का? एकाच झाडाला टाकाल तेव्हा माहिती पडेल ना रिझल्ट. हो हो. रोज एकाच झाडाला पाणी टाकायचं आहे, तरच त्या ओके झाडावर मॅडम. 7 दिवसात काय इफेक्ट पडला ते तुम्हाला अच्छा. कळेल ना. आज एक उद्या एक, तर ते अख्ख्या झाडाचे जर असेल जास्ती हा, निगेटिव्ह, अख्खे झाडं थोडी ना आपल्याला संपवायचे आहेत कुंडीतले. चालेल मॅडम. ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू ओके थँक्यू. चला. इकडे मेसेज आला, शुगर आहे आणि स्किन प्रॉब्लेम आहे, काळजी करू नका. आजार आणि त्याचं निदान हे आपण शिकणार आहे परवा. 1-2 दिवसात म्हणजे कोर्स मधला भाग आहे, तर ते शिकवलं जाईल. तर त्याच्यात तुम्हाला ते प्रोटोकॉल दिला जाईल, तर उसमें हो जाएगा वो. ठीक आहे. सो आता आपण थांबू. 4 वाजलेले आहेत, तर आज आपण थांबू. उद्या पहाटे 5:15 आपण पहिले भेटणार आहे शक्तिपातसाठी. त्यानंतर भेटणार आहे आपल्या नियमित वेळेवर 3 ते 4 मध्ये. ओके. सो उद्याचे दोन्ही प्रॅक्टिकल महत्वाचे आहेत. जे सकाळी करतील त्यांनाच उद्याच्या दुपारच्या प्रॅक्टिकलचा लाभ होणार आहे. काय झालं शिल्पा मॅडम, बोला काय म्हणताय. मॅडम मी आधी लेवल 1 केलेलं आहे, शक्तिपात माझं झालेलं आहे. पण शक्तिपात आता ज्यांनी मुलीला झालेलं आहे त्यांनी डबल करायची गरज नाही आहे. नको ना उद्या, नाही. पण मुलीला देऊ शकतो का मुलगी 10 दोघी वर्षाच्या टाइम वर चालू असेल तर शकतो का? द्या, मुलीला 10 वर्षाच्या वर असेल तर द्या. 9 वर्ष आता तिला पूर्ण नाही मॅडम, होईल, थांबा थोडं, काही हरकत नाही. 10 वर्षाच्या झाल्यानंतर, द्यावं लागेल. 10 वर्षाच्या नंतर द्या, 10 वर्ष झाल्यावर. बरं झालं. ओके. उद्या उद्या मी नको ना घ्यायला पुन्हा. उद्या नाही, तुम्हाला घ्यायचं चालेल घ्यायचं थँक्यू नाही. मॅडम. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.